श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे कसे बनवले जातात ह्याची रेसिपी दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी मी बटाटे कुकरला लावून ते शिजवून घेतले होते। त्याच्यानंतर आपल्याला मिरची घ्यायची आहे, मिरची देथे काढून ती छान अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे। त्यानंतर मी साबुदाणा रात्रीच भिजू घातलेला होता, तो साबुदाणा घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण शिजवलेले बटाटे आणि मिरची टाकून ती छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला, चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही शेंगदाण्याचं कूटही टाकू शकता। इथे पाहू शकता तुम्ही मी कशा प्रकारे पीठ छान असं मळून घेते। आपल्याला ते सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी इथं पीठ सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर हाताला पीठ चिटकू नये म्हणून मी इथे पहिल्यांदा थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी हाताला तेल लावून छोटा गोळा घेऊन तो कशा प्रकारे थापते। तर आपल्याला तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे वडा थापलेला आहे। सगळे आता मी या सगळ्या पिठाचे एक असे वडे थापून घेते। तुम्ही पाहू शकता माझे सगळे वडे थापून झालेले आहेत। आता आपल्याला हे सगळे वडे तेलामध्ये छान प्रकारे असे तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकून तेल तापायला ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये वडे सोडायचे, एक वडे सोडायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता मी आता तेल गरम झाले आणि त्याच्यामध्ये तेलात वडा टाकलेला आहे। तेलामध्ये आता वडा टाकायला ठेवला आहे आणि तो तळते तोपर्यंत इथे पाहू शकता तुम्ही मी माझे सगळे वडे तयार झालेले आहेत। आता तेल आपल्याला हलवायचं आहे, नाहीतर आपण जर वड्याला हलवलं नाही तर आपला वडा करपूनसुद्धा जाऊ शकतो। तर पाहू शकता मी इथं कशा प्रकारे वडा तळून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते मी। तुम्ही पाहू शकता की माझा वडा कशा प्रकारे तळलेला आहे। पाहू शकता किती क्रंची आणि क्रिस्पी झालेला आहे। हे बघा, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।